नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण कोकोनट डोसा चिप्स बनवणार आहोत, तेही अगदी 5 मिनिटांमध्ये। तर इथे मी अर्धी वाटी घरी जे सुकं खोबरं असतं ना ते खिसून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, ते दोन्ही आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथे मी चवीप्रमाणे मिरची टाकून घेतलेली आहे। तुम्हाला कमी तिखट पाहिजे असेल तर थोडीशी कमी सुद्धा करू शकता। आता भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे, पाणी टाकायचं आहे आणि छान असं मिक्सरला फिरून याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। जसं डोस्याचं पिठाचं बॅटर असतं ना तसंच प्रकारे आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। जर लागत असेल तर अजून थोडंसं पाणी घातलं तरी काहीच हरकत नाही। तर अशा प्रकारे मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे। आता ह्या बॅटरमध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला हे बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपलं पाहू शकता मस्त असं बॅटर रेडी झालेलं आहे। कन्सिस्टन्सी अशी पाहिजे बॅटरची, जास्त घट्ट नको किंवा जास्त पातळ नको। तर अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर पाहिजे आहे। तर इथे बॅटर तयार झालेलं आहे। तुमच्याकडे नॉनस्टिक तवा असेल तर तुम्ही नॉनस्टिक तव्यावर सुद्धा हा डोसा पसरवून घेऊ शकता। तर इथे माझ्याकडे चपात्याचा हा लोखंडाचा तवा आहे, त्याच्यावरच मी करून घेणार आहे। जर तुम्हाला अशा प्रकारे तव्यावर बनवायचं असेल तर पहिल्यांदा काय करायचं, मीठ टाकून घ्यायचं पूर्ण तवा भरून। त्याच्यानंतर आपल्याला मीठ ते काढून टाकायचं आहे। वरून आपल्याला तेल आणि पाणी मिक्स केलेलं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे, ते वरून टाकून छान असं तवा पुसून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे बॅटर टाकायचं आहे तव्यावर आणि छान असं डोसा पसरवून घ्यायचा आहे। डोसा तुमचा तव्याला अजिबात चिकटणार नाही। तुम्ही नॉर्मल जरी डोसे बनवत असाल तरी तुम्ही अशा प्रकारे जर केला अशा तव्यावर तर डोसा अजिबात तव्याला चिटकत नाही। आता मी डोसा पसरवून घेतलेला आहे, वरून चाट मसाला, लाल तिखट, गरम मसाला टाकून घ्यायचा आहे, म्हणजे चटपटीत आपले जे चिप्स आहेत डोस्याचे ते लागतील, म्हणून मी अशा प्रकारे टाकून घेतलेला आहे। तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल। आता वरून आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि डोसा छान हा भाजून घ्यायचा आहे। तर इथे मी डोसा कुरकुरीत असा भाजून घेणार आहे। तर डोसा कुरकुरीत भाजलेला आहे, पाहू शकता आतमध्ये त्याचा कलर चेंज झालेला आहे। आता आपल्याला एक चाकू घ्यायचा आहे किंवा कटरसुद्धा घेऊ शकता तुम्ही, त्याच्याने आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे, म्हणजे डोशाचे चिप्स काढून घ्यायचे आहेत। तर ट्रायंगल चिप्स देते, तुम्हाला हव्या तशाच साईजमध्ये तुम्ही काढून घेऊ शकता किंवा नाही काढले अशा प्रकारे डोसा जरी खाल्ला तरी काहीच हरकत नाही। तर मी अशा प्रकारे चिप्स काढून घेते ह्या डोशाचे। पटापट आपल्याला अशा प्रकारे हे चिप्स कट करून घ्यायचे आहेत। ट्रायंगल शेपमध्ये मी सगळे जे चिप्स आहेत ते कट करून घेतलेले आहेत। आपल्याला आता हे चिप्स काढून घ्यायचे आहेत। सहज निघून जातात आणि एकदम कुरकुरीत झालेले आहेत आणि पाठीमागून मस्त अशी या चिप्सला जाळी सुटलेली आहे। आता एका प्लेटमध्ये मी हे चिप्स काढून घेणार आहे। पाहू शकताय मस्त कुरकुरीत हे चिप्स झालेले आहेत। स्लो गॅसवर मी हे जे डोसा आहे ते भाजून घेतला होता। आता मी एका प्लेटमध्ये हे चिप्स काढून घेणार आहे आणि आपले रेडी आहे कोकोनट चिप्स। एकदम भारी लागतात टेस्टला आणि 5 मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होते, जास्त काही वेळ लागत नाही। तर नक्की ट्राय करा। कोकोनट चिप्स डोसा एकदम चटपटीत लागतो आणि मस्त असं क्रंची झालेला आहे। मी सोबत चटणीसुद्धा बनवलेली आहे पुदिन्याची, तर तुम्ही कोणतीही चटणीसोबत सर्व करू शकता। तर नक्की ट्राय करा, कॅचअपसोबतसुद्धा सर्व करू शकता। ट्राय केल्यानंतर रिव्ह्यू द्यायला विसरू नका, कमेंट करायलासुद्धा विसरू नका आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका। एकदम कुरकुरीत असे हे चिप्स नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा। बाय बाय।